नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव रुत्साम दशमिंद केसरी बकासूर बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे। तसेच घोट सर्जा बद्दल देखील अपडेट घेऊन आलेलो आहे। तर प्रथम घोट सर्जा बद्दल अपडेट देतो। तर सर्वजण वाट बघत आहेत की घोट सर्जा आपल्याला मैदानात कधी दिसेल। आतापर्यंत 2 फेरे झालेली आहेत, पण भावांनो दिवसेंदिवस वाढतच आहेत। अजूनपर्यंत घोट सर्जा 5 ते 6 दिवस आरामावर असणार आहे। एक इंस्टावर स्टोरी व्हायरल झाली होती की लवकर बरा हो। मला अजूनपर्यंत नक्की माहिती नाही काय झालं, पण एवढं कन्फर्म माहिती मिळालेली आहे की घोट सर्जा 5 ते 6 दिवस अजून आरामावर असणार आहे। त्यामुळे उद्या आपल्याला घोट सर्जा बिंजोडला दिसणार नाही। आणि बकासूर बद्दल अपडेट काय, मी सांगितलं होतं की बकासूर 100% ओळे बिंजोडला दिसणार आहे। भावांनो नियोजन कन्फर्मच होतं आणि प्रेक्षणीय बिंजोड शर्यत होती ती म्हणजे भुंगा विरुद्ध बकासूर अशी प्रेक्षणीय बिंजोड शर्यत होती आणि दोघांचे टॉप पैरे होते। ओवळे फाटी येते उद्या ही शर्यत होणार होती, पण ही शर्यत आता कॅन्सल झालेली आहे। याचं कारण एकमेव म्हणजे मुळशी धुमाल यांचं जे घरचंच मैदान आहे घोटावडे मुळशी, या मैदानात आपल्याला बकासूर 100% दिसणार आहे। खरं तर नियोजन ओवळे बिंदोड फाटीसाठी झालं होतं। भुंगा विरुद्ध बकासूर ही शर्यत देखील जमली होती, पण मालकांचं संगमत झालं, म्हणजेच ही शर्यत कॅन्सल देखील केली आणि मुंबईचे जे मालक आहेत त्यांनी देखील चांगलं मन दाखवलं आणि शर्यत कॅन्सल झालेली आहे। आणि आता आपल्याला बकासूर घोटावडे मुळशी मैदानात 100% दिसेल। तर भावांनो उद्या जे मैदान आहे रोकडेश्वर केसरी 2025 येथे बक्षीस प्रथम क्रमांक 1.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय 88, चतुर्थ 77, तर शेवटचा बक्षीस सप्तमला 44। मोठी बक्षीस आहेत, म्हणजे हा मोठाच मैदान आहे आणि पैरा देखील भावांनो टॉपचाच झालेला आहे। उद्या नवीन पैरा नसणार आहे बकासूरचा टॉपचाच पैरा आहे उद्या। त्याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय टॉपचा पैरा कोणासोबत आहे, पण एवढं निश्चित उद्या आपला बकासूर घोटावडे मुळशी मैदानात दिसणार आहे। धन्यवाद भावांनो।